वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आपण कठोपनिषदाचा अभ्यास करीत आहोत आणि कठोपनिषदामध्ये अध्याय 1 वल्ली 1 आणि 2 या पहिल्या 2 वल्लींचा अभ्यास आपला करून झाला आहे आणि आज 3ऱ्या वल्लीच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करणार आहोत। एक फार मोठं मध्यंतर, फार मोठा अवकाश अवधीमध्ये झाला आणि नवीन वल्ली सुरू करण्याच्या आधी थोडंसं पुनरावृत्ती करू। आधी जो विषय झाला त्याचं थोडक्यात रिव्हिजन करू। कठोपनिषद कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे आणि पहिल्या वल्लीमध्ये आपण मुख्यतः विषय बघितला नचिकेत, छोटासा कोवळा कुमारवयीन मुलगा यमदेवाच्या घरी जातो। आपल्या पित्याची आज्ञा, आपल्या पित्याची सूचना मानण्यासाठी म्हणून तो यमाच्या घरी जातो। 3 दिवस 3 रात्री वाट बघतो। यमदेव परत आल्यावर त्याला त्याची चिकाटी बघून आणि अतिथीला आपल्या घरी बाहेर थांबायला लागलं, प्रतीक्षा करावी लागली म्हणून यमदेव नचिकेताला 3 वर मागण्यासाठी सांगतात। पहिल्या वराने नचिकेत पितृपरितोष मागतो की माझे पिता, त्यांचा जो माझ्याप्रती क्रोध आहे तो शांत व्हावा, प्रसन्न व्हावेत आणि इथून परत गेल्यावर त्यांनी पहिल्यासारखा माझा स्वीकार करावा, मला ओळखावं। दुसऱ्या वराने नचिकेत स्वर्गप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या अग्नीचं चयन कसं करायचं, तो विधी काय आहे हे जाणून घेतो। आणि 3ऱ्या वराने मात्र पहिले 2ही वर यमदेव त्याला अत्यंत आनंदाने देतात, प्रसन्नतेने देतात। 3ऱ्या वरामध्ये नचिकेत विचारतो की मृत्यूपश्चात कोणी म्हणतात तो असतो आणि कोणी म्हणतात तो नसतो, या संबंधीचं जे निश्चित ज्ञान आहे यमदेव ते तुम्ही मला सांगा। यमदेवांना कळतं की हा अत्यंत सूक्ष्म आणि सर्वश्रेष्ठ जी आत्मविद्या आहे त्याच्याबद्दल विचारत आहे। नचिकेताला परावृत्त करण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याची परीक्षा घेतात। नचिकेत मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे, कुठल्याही प्रलोभनांना तो भुलत नाही आणि म्हणतो आपण सर्वश्रेष्ठ गुरु आहात आणि आपल्याकडून मला हीच आत्मविद्या जाणून घ्यायची आहे। इथे पहिली वल्ली संपते आणि दुसऱ्या वल्लीमध्ये जो विषय सुरू होतो त्याच्यामध्ये यमदेव तत्काळ नचिकेताला शिकवायला सुरुवात करत नाहीत। प्रत्यक्ष आत्मविद्येचं प्रबोधन करण्याच्या आधी यमदेव नचिकेताला एक पूर्वपीठिका तयार करणं किंवा फाउंडेशन, एक बॅकग्राऊंड तयार करणं जे आवश्यक असतं आत्मविद्या आत्मसात करण्यासाठी, त्या काही गोष्टी समजावून सांगतात ज्यामध्ये मुख्यतः आपण पाहिलं श्रेय आणि प्रेय या 2 संकल्पना आहेत। श्रेय शब्दाचा अर्थ आहे मोक्ष, प्रेय शब्दाचा अर्थ आहे संसार सुख। हे दोनही एकमेकांपेक्षा अत्यंत विरुद्ध ध्येय आहेत, विरुद्ध मार्ग आहेत, विरुद्ध साधना पद्धती आहेत। व्यावहारिक जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय एकमेकांच्या मध्ये अगदी बेमालूमपणे मिसळून आपल्या समोर येतात, परंतु जो विवेकी मनुष्य असतो तो बरोबर श्रेयाचा स्वीकार करतो आणि प्रेयाचा त्याग करतो असं यमदेव सांगतात। आत्मज्ञान हे अत्यंत दुर्लभ आहे
प्रत्यक्ष आत्मज्ञान सांगण्याच्या आधी यमदेव सांगतात की ही जी आत्मविद्या आहे ही सूक्ष्म आहे, दुर्लभ आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो. केवळ लोकांना शिकवल्याने हे ज्ञान प्राप्त होत नाही, केवळ भरपूर श्रवण केल्याने देखील हे प्राप्त होत नाही, बुद्धीने हे प्राप्त होत नाही, तर्काने देखील हे प्राप्त होत नाही. यमे वैश वृणुते तेन लभ्यः. केवळ ज्याला या आत्म्याच्या प्राप्तीची अत्यंत तीव्र इच्छा आहे त्याला या आत्म्याची प्राप्ती होते. बाकीच्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, परंतु त्या अनुषंगिक आहेत. मुख्य मला आत्मज्ञान हवं ही जशी नचिकेताला तळमळ होती तशी तळमळ आपल्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. हे सगळं सांगितल्यावर यमदेव प्रत्यक्ष आत्मविद्येचं प्रबोधन करतात. काही अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध श्रुती आहेत ज्यांचा आपण विस्ताराने अभ्यास केला. अणोरणीयान महतो महीयान, की हा आत्मा अणुपेक्षाही सूक्ष्म आहे, महानपेक्षाही महान आहे, निरपेक्ष व्यापक आहे, अजो नित्य शाश्वत पुराण, न जायते न म्रियते, अशा अनेक प्रकारच्या आपण श्रुती बघितल्या, त्यांचे सविस्तर अर्थ बघितले. हंताचेन मन्यते ही जी श्रुती आहे, हंताचेन मन्यते हंतुम हतश्चेन मन्यते हतम, की हा जो आत्मा आहे हा दुसऱ्या कोणालाही मारत नाही, दुसऱ्या कोणाकडूनही मारला जात नाही, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, अशा अनेक प्रकारे अत्यंत स्थिर आहे. उपाधी रूपाने हा सगळीकडे फिरतो, भ्रमण करतो, परंतु मूलतः तत्वतः हा आत्मा अत्यंत स्थिर आहे. असं याचं विस्ताराने वर्णन करतात यमदेव दुसऱ्या वल्लीमध्ये. आणि शेवटी सांगतात की हे सगळं आत्म्याचं वर्णन वाचून, श्रवण करून, ऐकून देखील प्रत्यक्ष आत्म्याची अपरोक्ष अनुभूती होणं अत्यंत कठीण आहे. कुणासाठी कठीण आहे? जो अनधिकारी आहे त्याच्यासाठी कठीण आहे. अनधिकारी कोण आहे त्याचं देखील यमदेव वर्णन करतात की न अविरतो दुश्चरितान, म्हणजे जो अजून शारीरिकरित्या, शारीरिक दृष्टीने किंवा शारीरिक स्तरावर अजूनही पापाचरण करतो, पापकर्माकडे ज्याची प्रवृत्ती आहे. न अशांतः, अजूनही इंद्रिय ज्याची असंतुष्ट आहे किंवा इंद्रियाचे चोचले पुरवण्याच्या जो अजूनही मागे लागलेला आहे. न असमाहितः, ज्याचं चित्त अजूनही समाहित, एकाग्र झालेलं नाही. आणि चौथी गोष्ट न अशांत मनसो, की बाकी सगळ्या गोष्टी क्रायटेरिया जरी फुलफिल झाले तरी शेवटी न अशांत मनसो, की मला अजून पारमार्थिक सिद्धी का प्राप्त होत नाही, हे आत्मज्ञान अजून मला का प्राप्त होत नाही. म्हणून जो आत्मज्ञानाची वाट बघत बसतो, त्याच्यासाठी जो अस्वस्थ होतो, त्याला देखील या आत्म्याच्या ज्ञानाची म्हणजे अपरोक्ष अनुभूती प्राप्त होत नाही, अपरोक्ष अनुभूती येत नाही. असा हा जो व्यक्ती आहे हा अनधिकारी आहे, यमदेव सांगतात. आणि हा अधिकार प्राप्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं शाब्दिक ज्ञान ग्रहण करणं हे आपलं कर्तव्य नाही. शाब्दिक ज्ञान ग्रहण केल्याने केवळ स्पष्टता येते, विचारांची स्पष्टता येते, परंतु शेवटी अपेक्षित काय आहे? अपेक्षित हे आहे की आपली अधिकार साधन चतुष्टय संपन्नता आपण वाढवावी आणि आत्म्याच्या अपरोक्ष अनुभूतीसाठी प्रयत्न करावा. हा सगळा विषय कव्हर होतो आणि तिथे दुसरी वल्ली संपते. आणि आज आपण जो प्रारंभ करणार आहोत तो कठोपनिषदाचा पहिला अध्याय, तिसरी वल्ली याला प्रारंभ करणार आहोत. तिसऱ्या वल्लीमध्ये रथाचं रूपक, कठोपनिषद ज्याच्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे ते रथाचं रूपक या तिसऱ्या वल्लीमध्ये आलेलं आहे. पण प्रत्यक्ष रथाचं रूपक सुरू होण्याच्या आधी पहिल्या ज्या 2 श्रुती आहेत, पहिले जे 2 मंत्र आहेत ते जरा वेगळ्या प्रकारचे आहेत. आपण ते पहिला मंत्र आणि शक्य असेल तर दुसरा मंत्र आज समजावून घेऊ आणि मग तत्पश्चात रथाच्या रूपकाचा पुढच्या सत्रामध्ये विचार करू. अध्याय 1 वल्ली 3 आणि त्यातला पहिला मंत्र वाचू सुरुवातीला आणि त्याचा अर्थ बघू. यमदेव म्हणतात, नचिकेताला प्रबोधन पुढे सुरू आहे की ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नयो ये च तृणाचिकेता. श्रुतीचा अर्थ आहे की ब्रह्मज्ञानी असे सांगतात की शरीरात बुद्धिरूपी गुहेमध्ये असलेल्या ब्रह्मस्थानात राहून आपापले कर्मफळ भोगणारी छाया व उन्हाप्रमाणे भिन्न अशी 2 आहेत. 2 काय आहेत? 2 तत्वे आहेत. हीच गोष्ट 3 वेळा नाचिकेताग्नीचे चयन करणाऱ्यांनी
व पंचाग्नी साधकांनीही सांगितली आहे, असा श्रुतीचा अर्थ आहे. पहिल्यांदा आपण जेव्हा वाचतो तेव्हा नेमकं कळत नाही की याच्यात यमदेवांना नचिकेताला नेमकं काय सांगायचं आहे समजावून, हे फारसं स्पष्ट होत नाही. ही जी श्रुती आहे याच्यावर आचार्यांनी टीका लिहिलेली आहे. अनेक वेगवेगळ्या टीकाकारांनी मोठी टीका लिहिलेली आहे आणि याचा सखोल अभ्यास केला तर थोडी गुंतागुंतीची श्रुती मानली गेलेली आहे. आपण सोपं करून आचार्यांच्या टीकेचा आधार घेऊन ही श्रुती समजावून घेण्याचा प्रयत्न करू. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके. ऋत शब्द आहे आणि ऋत शब्दाचा अर्थ आहे सत्य. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित जे तत्व त्याला सत्य म्हणतात आपल्या परमार्थाच्या भाषेमध्ये, की जे तीनही काळामध्ये अबाधित असतं, ज्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, ज्याचा कधीही विनाश होत नाही, असं जे त्याला म्हणतात ऋत. हा झाला ऋतचा पारमार्थिक दृष्टीने अर्थ. परंतु या श्रुतीमध्ये ऋत शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित सत्य असा केलेला नाही. आचार्य म्हणतात की इथे ऋत शब्दाचा अर्थ जे व्यावहारिक दृष्टीने कायम सत्य असतं तो अर्थ आहे. व्यावहारिक दृष्टीने कायम काय सत्य आहे तर त्याचा संबंध इथे कर्माच्या सिद्धांताशी इथे टीकाकारांनी आचार्यांनी जोडलेला आहे. व्यावहारिक दृष्टीने कर्माचा सिद्धांत सत्य आहे. म्हणजे काय की तुलसीदासांचा प्रसिद्ध दोहा आहे, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो जस करई तो तस फल चाखा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी या मृत्यू लोकावर मनुष्य म्हणून जन्माला आलेली आहे तिला आपल्या कर्माची फळं भोगणं अपरिहार्य आहे. इतर प्राणी पक्ष्यांच्या योनीमध्ये देखील कर्माची फळं भोगावी लागतात, परंतु इथे जे मुख्यतः वर्णन आहे ते मनुष्य योनीचं आलेलं आहे. की ऋतं पिबन्तौ. ऋत म्हणजे हे सत्य आहे. काय सत्य आहे? आचार्य म्हणतात की सत्यम अवश्यम भावित्वात. सत्यम अवश्यम भावित्वात. प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या कर्माची फळं भोगावी लागतात हे अत्यंत सत्य आहे. व्यावहारिक दृष्टीने आपल्या व्यावहारिक सत्तेमध्ये हे अत्यंत सत्य आहे. ऋत. पिबन्तौ. पिबन्तौ म्हणजे पितात. पिबन्तौ म्हणजे पितात, पान करतात. तर इथे पितात, पिणं हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी भलभलते विचार येतात, तर तशा दृष्टीने पिणं नाही. इथे पिणं शब्दाचा अर्थ आहे भोगणं. ऋतं पिबन्तौ म्हणजे कर्माची फळं भोगतात. कर्माची फळं पितात म्हणजे कर्माची फळं भोगतात. पिबन्तौ हा जो शब्द आहे हा इथे द्विवचनी आहे, दोन जण. आता ही जी श्रुती आहे याच्यामध्ये यमदेवांनी दोन हा शब्द वापरलेला नाही, दोन ही संख्या वापरलेली नाही. आपल्याला ती तर्काने इन्फरन्सने जाणून घ्यावी लागते की इथे यमदेव जे बोलत आहेत ते एका तत्वाबद्दल बोलत नाही, दोन तत्वांबद्दल बोलत आहे. कारण की पिबन्तौ हे द्विवचन त्यांनी वापरलेलं आहे. आपल्या कर्माची फळं दोघेजण पितात किंवा दोघेजण भोगतात. ऋतं पिबन्तौ. सुकृतस्य. सुकृत. सुकृत शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे की सुकृत म्हणजे सत्कर्म, शुभकर्म, कोणतीही चांगली कृती. मग सुकृतस्य ऋतं पिबन्तौ म्हणजे केवळ आपल्या शुभकर्मांची किंवा सत्कर्मांची फळं भोगायला लागतात असा इथे अर्थ नाही. तर आचार्यांनी अर्थ करताना सुकृतस्य म्हणजे स्वयंकर्मस्य असा अर्थ केलेला आहे की प्रत्येक मनुष्याला आपण केलेल्या सर्व कर्मांची, स्वयंकर्मस्य म्हणजे स्वतः केलेल्या सर्व कर्मांची फळे या मृत्यूलोकावर भोगावी लागतात. कोणाला भोगावी लागतात? दोघांना भोगावी लागतात. कुठे भोगावी लागतात? तर लोके. लोक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की एखादा भूखंड किंवा एखादा परिसर, ज्याला आपण म्हणतो की भूलोक आहे, स्वर्गलोक आहे, पाताळ लोक आहे. तर अशा अर्थाने या श्रुतीमध्ये लोक हा शब्द आलेला नाही. या श्रुतीमध्ये लोक शब्दाचा अर्थ आहे शरीर. आचार्य म्हणतात की सुकृतस्य लोके म्हणजे याच शरीरात राहून दोघांना आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके. पुढे म्हणतात आचार्य गुहां प्रविष्टौ. शरीरामध्ये भोगावी लागतात, पण शरीरामध्ये नेमकी कुठे भोगावी लागतात? अशी काही स्पेसिफिक जागा आहे का की जिथे ही फळं दोघंजणं भोगतात? तर शरीरामधली ती जागा म्हणजे गुहां प्रविष्टौ. गुहा शब्दाचा अर्थ
आता जेव्हा आपण कठोपनिषदामध्ये पुढच्या मंत्रांचा अभ्यास करतो तेव्हा मागे झालेल्या मंत्रांमध्ये काय आहे त्याची थोडीफार आठवण आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण 2दा-3दा बघितला होता, 2 वेळेस हा शब्द बघितला होता. तम दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गौवरेष्ठम पुराणम 12वा होता, दुसऱ्या वल्लीमधला 12वा मंत्र, की त्याच्यामध्ये म्हटलं होतं बुद्धिरूपी गुहेमध्ये राहणाऱ्या, गुप्त जागेत असणाऱ्या. बुद्धिरूपी गुहा असं म्हटलं होतं 12व्या मंत्रामध्ये. 20व्या मंत्रामध्ये म्हटलं होतं अणोरणीयांमध्ये की आत्मास्य जंतो हो निहितो गुहायाम. यमदेवांनी सांगितलं होतं की हा जो आत्मा आहे हा बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रविष्ट करून राहतो. मग इथे जेव्हा 3ऱ्या वल्लीमध्ये पहिला मंत्र आहे की या शरीरात राहून दोघे जण आपल्या कर्मांची फळे भोगतात. कुठे भोगतात तर बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रविष्ट होऊन हे दोघे जण आपल्या कर्मांची फळे भोगतात. पुढे म्हणतात यमदेव परमे परार्धे. आणि परमे परार्धे ही जी शब्दयोजना आहे ही थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण शब्दयोजना आहे. याचा शब्दशः अर्थ न बघता त्याच्यामागचं जे स्पिरिट आहे, तत्व आहे, ते समजावून घेणं आवश्यक आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परार्ध मध्ये पर आणि अर्ध असे 2 शब्द आहेत. पर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ आणि अर्ध. तर आचार्यांनी या टीकेमध्ये कसं समजावून सांगितलंय की हे जे ब्रह्मतत्व आहे हे अर्ध 2 ठिकाणी आहे अशी केवळ कल्पना केली. शरीरासापेक्ष अर्धब्रह्म बाहेर आहे आणि अर्धब्रह्म हे शरीराच्या आतमध्ये त्या बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रविष्ट करून राहिलेलं आहे. यमदेव म्हणतात की परमे परार्धे म्हणजे शरीराच्या आतमध्ये असलेलं बुद्धिरूपी गुहेमध्ये निवास करणारं हे जे ब्रह्मतत्व आहे, तो जो ब्रह्माचा अर्धा भाग आहे तो पर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. कोणाच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ आहे तर शरीराच्या बाहेर जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या तुलनेमध्ये शरीराच्या आतील बुद्धिरूपी गुहेत निवासस्थान करणारं, बुद्धिरूपी गुहेमध्ये किंवा बुद्धिरूपी गुहेच्या निवासस्थानामध्ये राहणारं हे जे ब्रह्मतत्व आहे ते अधिक श्रेष्ठ आहे. किंवा काही लोकांनी असंही म्हटलंय की आतलं हे जे बुद्धिरूपी गुहेचं निवासस्थान आहे ते निवासस्थान अधिक श्रेष्ठ आहे. आता शरीराच्या बाहेरचं ब्रह्म आणि आतलं ब्रह्म असं आत बाहेर ब्रह्म नसतं. आपण हे सुरुवातीलाच बघितलं होतं की ब्रह्मतत्वाला देशपरिच्छेद नाही म्हणून ते सर्वत्र आहे, कालपरिच्छेद नाही म्हणून ते सदैव आहे आणि वस्तुपरिच्छेद नाही म्हणून ते समान आहे. सर्वत्र सदा समान असलेलं हे तत्व ज्याला कुठलीही मर्यादा नाही, कशानेही ते खंडित होत नाही. केवळ शरीर ही उपाधी आहे आणि उपाधी सापेक्ष अर्धब्रह्म बाहेर, अर्धब्रह्म आत आणि आतलं निवासस्थान श्रेष्ठ किंवा आतलं ब्रह्म श्रेष्ठ आहे असं यमदेव म्हणतात. असं का म्हणतात? प्रश्न पडायला हवे आपल्या मनामध्ये की आतलं ब्रह्म श्रेष्ठ किंवा आतलं निवासस्थान श्रेष्ठ असं का म्हटलं आहे. कारण की ब्रह्म जरी संपूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त असलं, सदैव असलं, समानत्वाने असलं तरी त्याची जी प्रत्यक्ष अनुभूती आहे, ब्रह्माचा जो अपरोक्ष अनुभव आहे, मी देह नसून मी ब्रह्म आहे हा जो अनुभव आहे तो केवळ या शरीराच्या मध्ये या अंतःकरणाच्या किंवा बुद्धीच्याच साह्याने त्या साधनाच्या मदतीने घेणं शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये मी 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 हे अखंड स्फुरण असतं. हे स्फुरण कुठे असतं? हे हृदयाच्या म्हणजे बुद्धीच्या अथवा अंतःकरणाच्या आतमध्ये असतं. आपल्याला हे शरीर लाभलं, त्या शरीराच्या मध्ये ही बुद्धिरूपी गुहा आहे ज्याच्यामध्ये हे ब्रह्म प्रविष्ट झालं आणि म्हणून आपल्याला मी मी हे स्फुरण येतं आणि ह्याच अंतःकरणाच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाची ते मी आहे अशी अनुभूती घेणं शक्य आहे. म्हणून इथे यमदेव म्हणतात की परार्धे, आतलं हे जे ब्रह्मतत्व आहे ते श्रेष्ठ आहे. मग पहिल्या ओळीचा अर्थ काय होतो या मंत्राच्या की या आपल्या शरीररूपी लोकामध्ये, बुद्धिरूपी गुहेमध्ये दोघे जण प्रविष्ट झाले आहेत आणि ते दोघेही जण आपल्या कर्माची फळे भोगतात किंवा उपभोगतात. पुढे काय म्हणतात दुसऱ्या ओळीमध्ये यमदेव की छाया तपौ ब्रह्मविदो वदंती. हे जे दोघं जण आहेत
ते छाया आणि आतप असे दोन शब्द आहेत. छाया म्हणजे सावली आणि आतप म्हणजे सूर्यप्रकाश. हे जे दोन तत्व आहेत ते छाया तपो म्हणजे सावली आणि सूर्यप्रकाश याप्रमाणे अत्यंत विरुद्ध आहेत, विरुद्ध स्वभावाचे आहेत, विरुद्ध धर्माचे आहेत. असं कोण म्हणतं? ब्रह्मविदो वदंती. ब्रह्म जाणणारे सगळे लोक हे विधान करतात की शरीराच्या आतमध्ये राहून दोघेजण कर्माची फळे उपभोगतात आणि हे दोघेही छाया आणि सूर्यप्रकाश याप्रमाणे अगदी वेगळे आहेत, विरुद्ध आहेत. आणि पुढे यमदेव म्हणतात की पंचाग्नयो येच तृणाचिकेताः. एक छान गोष्ट सांगितली आहे की केवळ ब्रह्मवेत्ते लोक असं म्हणत नाहीत, तर पंचाग्नयो म्हणजे पंचाग्नी साधन करणारे लोक आणि तृणाचिकेतः म्हणजे नाचिकेताग्नीचं 3 वेळेस चयन करणारे लोक देखील हीच गोष्ट सांगतात. कोणती गोष्ट सांगतात? की शरीरामध्ये राहून दोघेजण आपल्या कर्माच्या फळांचा उपभोग घेतात. आता ब्रह्मवेत्ते, पंचाग्नी साधन करणारे आणि नाचिकेताग्नीचं चयन करणारे या सगळ्यांचं या बाबतीत एकमत आहे असं यमदेव इथे सांगतात. असं का सांगतात? त्याचं देखील कारण आहे की आपण सुरुवातीला बघितलं होतं की प्रास्ताविकामध्ये आपण ही गोष्ट बघितली होती. संपूर्ण वेद त्रिकांडात्मक आहेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. साधारण कर्माचा भाग हा 80% आहे, उपासनाकांड 16% आणि ज्ञानकांड 4%. कर्मामध्ये अनेक सगळे यज्ञ, याग, विधी दिलेले आहेत. उपासनेमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या उपासना करून त्यांना कसं प्रसन्न करून घ्यायचं या संदर्भात वर्णन आहे. आणि ज्ञानकांडामध्ये उपनिषद येतात. याच ज्ञानकांडाला आपण वेदांत देखील म्हणतो, कारण की ते वेदांच्या शेवटी येतात अथवा वेदांचा अंतिम निर्णय या ज्ञानकांडांमध्ये अथवा उपनिषदांच्या मध्ये आहे. ब्रह्मवेत्ते लोक म्हणजे ज्यांनी प्रमुखतः ज्ञानकांडाचा अभ्यास करून ती अनुभूती घेतलेली आहे. आणि तृणाचिकेतः आणि पंचाग्नयो असं जेव्हा यमदेव म्हणतात तेव्हा ते म्हणतात की केवळ ज्ञानकांडाचा अभ्यास करणारे लोक नाही, तर जे कर्मकांडाचा अभ्यास करतात किंवा उपासनाकांडाचा अभ्यास करून त्यातले विधी, त्यातले कर्म, त्यातली उपासना करतात, असा वेदांचा समग्र अभ्यास करणारे सगळ्या प्रकारच्या लोकांचं एकमत आहे. कशावरती एकमत आहे? की या शरीरामध्ये दोघेजण प्रविष्ट होतात, बुद्धिरूपे गुहेमध्ये राहून आपल्या कर्मांची फळं भोगतात. आणि हे सत्य आहे. व्यावहारिक दृष्टीने, व्यावहारिक सत्तेमध्ये हे सत्य आहे की या शरीरामध्ये राहून प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. संपूर्ण मंत्रामध्ये द्विवचन असणारे 3 शब्द आहेत. पिबंतौ, प्रविष्टौ आणि छाया तपौ. हे 3ही शब्द द्विवचनी आहेत. त्यामुळे हा जो श्रुती मंत्र आहे हा कुठल्या एकाच्या बाबतीत नाही, तर हा दोघांच्या बाबतीत आहे. आणि हे कोण दोघं जण आहेत हे मात्र यमदेवांनी रहस्य ठेवलेलं आहे. ते त्यांनी स्पष्टपणे नचिकेताला सांगितलं नाही. परोक्ष प्रिया ही देवाहा असं एक वचन आहे की जे देव असतात, भगवंत असतात, सद्गुरू असतात, ते उपदेश करताना कधीही डायरेक्टली उपदेश करत नाही, अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली उपदेश करतात. आणि त्याचा जो पुढचा अर्थ आहे तो आपल्याला अभ्यास करून समजावून घ्यावा लागतो. नुसती श्रुती वाचली, मंत्र वाचला, पानं उलटली, पुढे गेले असं धावपळ करून अशा मंत्रांचा अर्थ लागत नाही. त्याचा सखोल विचार करून तो अर्थ समजावून घ्यावा लागतो. आणि नुसता अर्थ शाब्दिक स्तरावर समजूनही उपयोग नाही, तर त्याचा प्रत्यक्ष माझ्या जीवनात काय उपयोग आहे, मी याचा साधनेत कसा उपयोग करून घ्यायचा, हे देखील कोडी आपल्याला उलगडली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आचार्य लागतात. आचार्यांसारख्या टीकाकारांची मदत लागते. इतर अनेक टीकाकार, सद्गुरू, त्या सगळ्यांनी या मंत्राचा अर्थ व्यवस्थित उलगडून आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपलं काम फक्त अभ्यास करून तो समजावून घेणे इतकंच आहे. तर हे जे कोण दोघं जण आहेत की ज्यांनी आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि दोघंही जण कर्माची फळं भोगतात, ते समजावून घेण्यासाठी आपण सुरुवातीला काही संकल्पना समजावून घेणार आहोत. या संकल्पना प्रत्यक्ष रूपाने मंत्रामध्ये आलेल्या नाहीत, परंतु या मंत्राचा आशय आणि यापुढे येणाऱ्या कठोपनिषदातील मंत्रांचा आशय समजावून घेण्यासाठी
वेदांत शास्त्रातल्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजावून घेणं आपल्याला आवश्यक आहे. सगळ्यात पहिली संकल्पना देव, भगवान, भगवंत ही जी संकल्पना आहे ही आपण थोडक्यात आज समजावून घेऊ आणि हा जो विषय आहे हा पुढे कंटिन्यू देखील होणार आहे. देव हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण देवाची रोज पूजा करतो. किमान जे इथे जमलेले लोक आहेत जे उपनिषदांचं श्रवण करतात ते अगदी रोज पूजापाठ जरी करत नसतील तरी देवाबद्दल आस्तिक्य बुद्धी आहे, श्रद्धा आहे, व्रतवैकल्य करतो, तीर्थयात्रा करतो, उपवास करतो. पण देव ही जी संकल्पना आहे ती आपल्याला स्पष्ट असेलच असं नाही. जोपर्यंत वेदांत वेद्य, भगवंतांनी रामाला काय म्हटलेलं आहे की राम वेदांत वेद्य आहे, खरा राम. त्यामुळे आपण असा जोपर्यंत उपनिषदांचा शास्त्रांचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला खरा देव कोण हे कळत नाही. आणि खरा देव कोण हे वर्णन करण्यासाठी आपल्याकडे देवाचे 4 स्तर वर्णन केलेले आहेत. 4 वेगवेगळे देव नाही, देव खरा एकच आहे, परंतु त्या देवाला समजावून घेण्यासाठी 4 स्तर आहेत. सगळ्यात पहिला स्तर सगुण प्रतिमा, मूर्ती, पिंड, प्रतिमा ज्याच्याबरोबर आपण इंटरॅक्ट करतो, ज्याला फुलं वाहतो, ज्याची पूजा करतो, आरती करतो, नैवेद्य दाखवतो, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे सजवतो, तो देवाचा सगळ्यात पहिला स्तर सगुण प्रतिमा. या सगळ्या प्रतिमा, मूर्ती अथवा पिंड कुठल्या ना कुठल्या अवताराची असते. आणि हे जे अवतार आहेत हे प्रत्यक्ष आज आपल्यासमोर नाहीत, कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या काळात हे अवतार होऊन गेले. हे जे अवतार आहेत ते सगुण साकार, साकार म्हणजे त्यांना आकार होता. राम, कृष्ण, दत्त इत्यादी हे जे अवतार आहेत सगुण साकार अवतार हा भगवंताला समजण्याचा दुसरा स्तर आहे. पुढे आपलं शास्त्र असं सांगतं की हे सगळे अवतार एका ईश्वराचे झालेले आहेत. ईश्वर नावाचं तत्व आहे ते सगुण निराकार तत्व आहे आणि एकाच ईश्वराचे हे सगळे अवतार आहे. ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते समजावून आपण घेऊ आता पुढे. परंतु या ईश्वराच्याही पलीकडे अजून एक तत्व आहे, त्याला म्हणतात ब्रह्म, आत्मा, परब्रह्म अथवा परमात्मा. आणि हे परब्रह्म परमात्मा तत्व निर्गुण निराकार आहे. ब्रह्म निर्गुण निराकार, ईश्वर सगुण निराकार, अवतार सगुण साकार आणि प्रतिमा सगुण प्रतिमा. याच्यातलं केवळ ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, परब्रह्म परमात्मा नावाचं तत्व आहे ते केवळ सत्य आहे. ब्रह्म सत्यन जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे जे भगवंताचे खालचे 3ही स्तर आहे, ईश्वर, अवतार आणि प्रतिमा, हे 3ही माईक आहेत. त्यांना उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. त्यामुळे ते पूर्णपणे सत्य नाहीत. परंतु आपल्यासाठी शास्त्रकारांनी, भगवान शंकराचार्यांनी ही प्रणाली निर्माण करून ठेवली की खरा जो देव आहे, परब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते इंद्रिय अगोचर आहे. आपल्याला आपल्या इंद्रियाच्या, मनाच्या माध्यमातून, 9 प्रमाणांच्या माध्यमातून ते जाणून घेता येत नाही. ते जाणून घेता यावं म्हणून हे सगुणाचे विविध स्तर शास्त्रकारांनी आपल्यासाठी निर्माण केले. ही केवळ या भगवंताला समजावून घेण्यासाठी तयार केलेली एक सिस्टीम आहे, एक प्रणाली आहे. हे झाले भगवंताचे 4 स्तर. जसं मी सांगितलं की मूळ श्रुतीचा अर्थ समजावून घेण्यासाठी ह्या वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट असणं आवश्यक आहे. पुढे आपण ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामधला जो फरक आहे तो फरक थोडासा समजावून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपण या संकल्पनांची केवळ थोडक्यात तोंडओळख करून घेत आहोत. याचं जे विस्ताराने विवेचन आहे ते येणाऱ्या मंत्रांमध्ये होईल. आज ही केवळ ओळख आहे, इंट्रोडक्शन आहे आपलं. जो खरा देव आहे, जो परब्रह्म परमात्मा आहे त्याला शुद्ध चैतन्य म्हणतात आणि तो प्रकाश रूप आहे, जणू प्रकाशासारखा आहे. हा लौकिक प्रकाश नाही. सूर्याचा जो प्रकाश असतो तो लौकिक प्रकाश आहे, तो डोळ्यांनी दिसतो. चंद्राचा प्रकाश लौकिक प्रकाश आहे, तो डोळ्यांनी दिसतो. परंतु ब्रह्म हे जणू प्रकाश रूप आहे, परंतु तो अलौकिक प्रकाश आहे, डोळ्यांनी दिसत नाही. देव या शब्दाचा मागे दिव नावाचा धातू आहे. त्या दिव नावाच्या धातूपासून दिवा नावाचा एक शब्द तयार झाला आणि देव नावाचा दुसरा शब्द तयार झाला. दिव म्हणजे लौकिक प्रकाश, सूर्यचंद्रासारखा लौकिक प्रकाश म्हणजे दिवा, आणि देव म्हणजे अलौकिक प्रकाश,
त्यालाच म्हणतात ब्रह्म, आत्मा, परब्रह्म अथवा परमात्मा. या ब्रह्म हे मूळतः निरुपाधिक आहे. याला कुठलीही उपाधी नाही, याला कुठलीही मर्यादा नाही, याला कुठलंही बंधन नाही. आपण उपाधी ही संकल्पना समजावून घेतली होती. आणि असंच आहे की जेव्हा आपण उपनिषदांचा अभ्यास करतो तेव्हा पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होणं अपेक्षित नाही. उपाधी ही संकल्पना आपण नुकतीच शिकली आणि होपफुली सगळ्यांच्या लक्षात असेल की जी वस्तू ज्या प्रदेशात राहते त्या प्रदेशात राहून त्या प्रदेशातील वस्तूंचे वेगळेपणाने ज्ञान करून देते आणि स्वतः त्याच्यापेक्षा वेगळी राहते. उपाधीचं मुख्य लक्षण आहे की उपाधी व्यावर्तक असते. व्यावृत्ती म्हणजे वेगळी करून दाखवते. उदाहरण आपण बघितलं होतं की कप आणि चहा. जेव्हा मी म्हणते की मला लाल कपातला चहा द्या, तेव्हा लाल कप ही उपाधी आहे आणि लाल कपातला चहा हे उपहित आहे. उपाधी आपले धर्म उपहितावर लादत नाही, ही पहिली गोष्ट. आणि उपाधी त्याच्यामधलं जे उपहित आहे त्याला इतर सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळेपणाने दाखवते, व्यावृत्ती करून दाखवते. ही झाली उपाधीची परिभाषा. ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, जो आपला मूळ देव आहे, तो निरुपाधिक आहे. त्याला कुठल्याही उपाधीने तो मर्यादित नाही. ही झाली ब्रह्माची परिभाषा. ईश्वर नावाचं जे तत्व आहे, ज्याला आपण सगुण निराकार तत्व म्हणतो, त्याची व्याख्या करताना वेदांतांनी सांगितलेली आहे की ब्रह्म, माया आणि ब्रह्माचं मायेत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून ईश्वर तयार होतो. दुसऱ्या भाषेमध्ये हे जे निरपेक्ष व्यापक ब्रह्मतत्व आहे, जे सगळीकडे समानत्वाने सदैव व्यापून आहे, ते जेव्हा मायेने जणू सीमित होतं, खरं सीमित होत नाही परंतु जणू सीमित होतं, जणू सीमित झाल्यासारखं वाटतं, तेव्हा मायेने सीमित झालेला ब्रह्माचा जेवढा हिस्सा, ब्रह्म, माया आणि त्या मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, हे 3 घटक मिळून ईश्वर नावाची संकल्पना तयार होते. आणि तिसरी जी संकल्पना ज्याची आपण आज ओळख करून घेणार आहोत ती आहे जीव अथवा जीवात्मा. ब्रह्म जसं मायेने सीमित होतं, तशी शास्त्रकारांनी दुसरी कल्पना केली की हे ब्रह्म आपल्या शरीर अथवा बुद्धीने देखील सीमित होतं. मग आत्मा आणि ब्रह्म हे शब्द समानार्थी आहेत. आपण जेव्हा एका व्यक्तीच्या म्हणजे व्यष्टीच्या संदर्भाने बोलतो तेव्हा त्याच तत्वाला आत्मा म्हणतात आणि समष्टीच्या संदर्भाने बोलतो तेव्हा त्याच तत्वाला ब्रह्म असं म्हणतात. तर आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते. माया, ब्रह्म आणि ब्रह्माचं मायेत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून ईश्वर, आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव, अशा या वेगवेगळ्या संकल्पना वेदांत शास्त्रांनी आपल्याला बसवून दिलेल्या आहेत. या 3ही संकल्पना आणि यांचा एकमेकांशी असलेला संबंध हे आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. ही जी श्रुती ऋतं पिबंतौ सुकृतस्य लोके आपल्याला खरंच समजावून घ्यायचे असेल तर ब्रह्म, ईश्वर, जीव या 3ही संकल्पना सुस्पष्ट असणं आवश्यक आहे. या तिघांचा एकमेकांशी संबंध कसा आहे तर या श्रुतीच्या संदर्भातला फक्त संदर्भ समजावून घेऊ की ब्रह्म नावाचं तत्व अकर्ता आहे, अभोक्ता आहे आणि निष्क्रिय आहे. ब्रह्म नावाचं तत्व अकर्ता, अभोक्ता आणि निष्क्रिय आहे. आपण जेव्हा दुसऱ्या वल्लीमध्ये 19व्या मंत्राचा अभ्यास केला होता, हंताचेन मन्यते हंतुम हतश्चेत मन्यते हतम, तेव्हा आपण ह्या गोष्टी, हे शब्द यांची ओळख करून घेतली होती की आत्मा किंवा ब्रह्म नावाचं तत्व अकर्ता आहे, अभोक्ता आहे, निष्क्रिय आहे, परंतु ते अधिष्ठान रूप आहे. ईश्वर हा करविता आहे आणि कर्मफळदाता आहे, तो नियामक आहे. आणि कुठलीही जेव्हा कृती होते आपल्या व्यवहारामध्ये त्या कृतीचा कर्ता आणि भोक्ता जीव आहे अथवा जीवात्मा आहे. हा जीवात्मा प्रत्यक्ष कर्ता आहे. तो या शरीराचं साधन म्हणून वापर करतो, एखादी कृती करतो. ती कृती केल्यावर त्या सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवणारं जे तत्व आहे ते हिशोब ठेवणारं तत्व म्हणजे ईश्वर. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति असं आपल्याला सांगितलेलं आहे भगवंतानी गीतेमध्ये की ईश्वर हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये राहून तिचं नियमन करतो.
नियमन करतो म्हणजे काय करतो, तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव मनुष्य देहामध्ये, हे जे बोलणं चालू आहे हे मनुष्य देहामध्ये चालू आहे. मनुष्य देहामध्ये राहून आत्तापर्यंत आपले जेवढे जन्म झाले त्याच्यामध्ये आपण जेवढे कर्म केले, कर्तृत्वाचा अभिमान घेऊन केले, मी करतो या अहंकाराने केले, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवून केले, त्या सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवणारं एक तत्व आहे जे आपल्याच हृदयामध्ये राहतं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. आणि ते जे कर्मफळाचा हिशोब ठेवणारं तत्व त्याला म्हणतात ईश्वर. मग जीव करता, ईश्वर करविता आणि कर्मफळदाता, तो नियामक आहे, जीव नियम्य आहे. आणि जीव आणि ईश्वर हे दोघेही ज्या अधिष्ठानावर काम करतात त्या अधिष्ठानाचं नाव आहे ब्रह्म अथवा आत्मा, परब्रह्म अथवा परमात्मा. त्यामुळे परब्रह्म अधिष्ठान आणि निष्क्रिय अधिष्ठान आहे, निष्क्रिय साक्षी देखील त्याला म्हणतात. ईश्वर हा कर्मफळदाता आहे, नियामक आहे. आणि जीव नियम्य आहे, प्रत्यक्ष कृती करतो आणि प्रत्यक्ष आपल्या कर्मांची फळे भोगतो. या सगळ्या झाल्या मूलभूत संकल्पना. आपण आज केवळ हे घटक समजावून घेतले. थोडक्यात जीवामध्ये कोणते 3 भाग आहेत, ईश्वरामध्ये कोणते 3 भाग आहेत, यांची केवळ ओळख करून घेतली. याचं विस्ताराने वर्णन आपण पुढे बघणार आहोत. असं आहे की एखादी व्यक्ती जिने कधीच पुरणपोळी आत्तापर्यंत खाल्लेली नाही, तिला जर मला शिकवायचं की पुरणपोळी कशी करायची, तर काय आपण लगेच पुरणपोळी घेऊन तिला गॅसच्या समोर उभं करून प्रत्यक्ष कृती दाखवत नाही. आधी आपण तिला सांगतो की पुरणपोळीच्या मध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत, की तू थोडी कणिक घे, थोडासा मैदा घे, चण्याची डाळ घे, गूळ घे, केशर घे, साखर घे. हे सगळे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. प्रत्यक्ष हे एकत्र कसे येतात, प्रत्यक्ष पुरण कसं शिजवायचं, पोळी कशी करायची, ही कृती नंतर येते. तर सुरुवातीला जसे आपण फक्त मूलभूत घटक शिकतो तसं आत्ता आपण हे फक्त मूलभूत घटक शिकतोय की कुठलीही कृती करताना जीव करता आहे, ईश्वर करविता आहे आणि आत्मा अकर्ता आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर जीव आणि ईश्वर हे दोघेही जण शरीरामध्ये राहतात. ईश्वर त्या शरीरातल्या जीवात्म्याचं नियमन करतो आणि जीव हा नियम्य आहे. हा कर्माच्या बाबतीतला सिद्धांत आहे. ब्रह्म, ईश्वर आणि जीव हे वास्तविक एकरूप आहेत. म्हणजे काय, की केवळ उपाधी सापेक्ष त्यांच्यामध्ये जणू हा भेद निर्माण झाला. खरा हा भेद नाही. तत्वतः त्यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. पण तत्वतः हे जीव देखील मुळात ब्रह्मरूप आहे, ईश्वर देखील मुळात ब्रह्मरूप आहे. परंतु जीवामध्ये बुद्धीची, अविद्येची अथवा शरीराची उपाधी झाली म्हणून जणू तो आपल्या स्वरूपापासून वेगळा झाला. ईश्वरामध्ये मायेची उपाधी आली म्हणून जणू तो आपल्या स्वरूपापासून वेगळा झाला. प्रत्यक्षात हा भेद निर्माण झाला नाही. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल की आकाश नावाचं तत्व एकच आहे. हे आकाश नावाचं तत्व जेव्हा या खोलीपुरतं, खोलीमध्ये मर्यादित झालं, तेव्हा शास्त्रकार म्हणतात की या खोलीमधल्या जणू वेगळ्या झालेल्या आकाशाला आपण मठाकाश म्हणू. आणि या खोलीमध्ये एक छोटासा घट आहे, त्या घटामधलं जे आकाश आहे, आतलं आकाश, त्याला आपण घटाकाश म्हणू. घट आणि मठ या केवळ उपाधी आहेत. आकाश हे आतलं बाहेरचं तत्व सगळीकडे समान आहे, परंतु मठानी मर्यादित झाल्यामुळे किंवा घटानी मर्यादित झाल्यामुळे जणू त्या बाहेरच्या व्यापक आकाशापासून ते वेगळं झालं. अगदी तसंच ब्रह्म नावाचं तत्व एकच आहे, परंतु मायेच्या उपाधीमुळे आणि बुद्धीच्या वा शरीराच्या उपाधीमुळे ते जणू आपल्या स्वरूपापासून वेगळं झालं. अशा प्रकारे हे तिघही जण तत्वतः एकच आहेत, परंतु उपाधी रूपाने त्यांच्यामध्ये भेद आहे. ही दुसरी संकल्पना. आता आपल्या मूळ श्रुतीमध्ये काय शब्द आहेत की ऋतम पिबंतो, दोघांनी या शरीरामध्ये प्रवेश केला. गुहाम प्रविष्टो, गुहेमध्ये जाऊन त्या निवासस्थानात हे दोघेही जण राहिले. तिथे राहून ते आपल्या कर्मांची फळं भोगतात. दोघं जण आपल्या कर्मांची फळं भोगतात. मग हे दोघे जण कोण आहेत, तर हे छाया आणि आतप म्हणजे सूर्य आणि प्रकाशाप्रमाणे अत्यंत विरुद्ध आहेत, अत्यंत विभिन्न आहेत असं इथे यमदेवांनी सांगितलेलं आहे. तर आता हे जे मूळ श्रुतीमधलं कोडं आहे ते आपण उलगडण्याचा प्रयत्न करू. दोघांनी या शरीरामध्ये प्रवेश केला. कोणत्या दोघांनी या शरीरामध्ये प्रवेश केला, तर या श्रुतीचं सविस्तर
स्पष्टीकरण देण्यासाठी आचार्यांनी काही भाग या त्यांच्या भाष्यामध्ये लिहिलेलं आहे, या श्रुतीवरचं जे भाष्य त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय आचार्यांनी एका ब्रह्मसूत्राची रचना केवळ या श्रुतीचं कोडं उलगडण्यासाठी केली आहे. परत आपण आठवू की सुरुवातीला आपण बघितलं होतं प्रास्ताविकामध्ये की प्रस्थानत्रयी नावाचा शब्द आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी 3 ग्रंथांचा अभ्यास होणं आवश्यक आहे. 3 ग्रंथ मूलभूत मानले जातात: भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. साधारणतः असा संकेत आहे की उपनिषदांच्या मधून शास्त्राचं श्रवण करावं, ब्रह्मसूत्रांमधून मनन करावं आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून निदिध्यासन करावं. ब्रह्मसूत्र हा जो ग्रंथ आहे तो व्यासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. 555 सूत्र आहेत आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळी श्रुतिवचनं घेऊन त्याच्यामधली कोडी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचार्यांनी त्या व्यासांच्या सूत्रावरती विस्ताराने स्पष्टीकरण लिहिलं. मुळात जेव्हा भगवान वेदव्यासांनी ही सूत्र लिहिली ती अत्यंत संक्षिप्त स्वरूपात लिहिलेली आहे. तर आचार्यांनी टीकेमध्ये ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय, त्यातला दुसरा पाद आणि त्यातलं 11वं सूत्र 1, 2, 11 याच्यामध्ये या श्रुतीचं विस्ताराने स्पष्टीकरण दिलेलं आहे. एक ज्यांना अभ्यास करण्याची हौस आहे त्यांच्यासाठी हे खूप ज्याला आपण म्हणतो बुद्धीला खाद्य असं हे स्पष्टीकरण आहे. आपण एवढं सगळ्याच्या सगळा तो ब्रह्मसूत्राचा भाग बघणार नाही. त्यातला अगदी छोटासा एक 5-10% भाग आपण घेऊन या श्रुतीचं स्पष्टीकरण बघणार आहोत. आपल्या कामापुरतं जेवढं आहे तेवढं सिम्प्लिफाय करून आपण तो भाग घेऊ आणि हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. ब्रह्मसूत्रांचं जे स्पष्टीकरण आचार्यांनी लिहिलेलं आहे, टीका जी लिहिलेली आहे संस्कृतमध्ये, ती खंडन मंडन स्वरूपातली आहे. खंडन मंडन म्हणजे काय की अद्वैताच्या सिद्धीसाठी म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे सिद्धीसाठी एक विधान केलं जातं आणि त्या विधानाचं खंडन करणारे, त्या विधानावर आक्षेप घेणारे काही पक्ष असतात. खंडन मंडनाची भाषा हे समजावून घेण्यासाठी क्लिष्ट असते. तर ज्या प्रकारे ब्रह्मसूत्रांच्या मध्ये मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये 2 पक्ष असतात. कुठलाही जेव्हा वाद असतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 पक्ष असतात आणि हे काही आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या घरामध्ये रोज वादावादी होते आणि त्याच्यामध्ये कायम 2 पक्ष असतात आणि अगदी निरर्थक कुठला तरी मुद्दा घेऊन आपण त्याच्यावरती एकमेकांशी वाद करत राहतो. सगळ्या घराच्या लोकांना, प्रापंचिक लोकांना हे वाद परिचयाचे आहेत. परंतु घरामधले आपले जे कौटुंबिक सामाजिक वाद असतात त्याच्यामध्ये जेव्हा 2 जण एकमेकांशी वादविवाद करतात, आर्ग्युमेंट्स करतात, त्याच्यामध्ये फार मोठा भाग भावनिक असतो की मला असं हे आवडलं नाही, तू हे केलं हे मला पटलं नाही. परंतु इथे ब्रह्मसूत्रांमध्ये जी वादाची पद्धत दिलेली आहे, खंडन मंडनाची पद्धत दिली, त्याच्यामध्ये माझ्या पर्सनल मताला फारशी काही किंमत नाही. जे 2 जण हा वाद करतात त्यातल्या प्रत्येक व्यक्तीने आपलं मत मांडण्यासाठी आणि ते प्रूव्ह करण्यासाठी श्रुतिवचनाचा आधार घेणं अपेक्षित आहे. आचार्यांनी टीका करताना इथे एक विधान केलं, त्या विधानावरती आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपाचं निराकरण केलं. दुसरा आक्षेप घेतला, दुसऱ्याही आक्षेपाचं निराकरण केलं. तर हा आक्षेप आणि निराकरण हा सगळा भाग आचार्यांनी स्वतः टीकेमध्ये लिहिलेला आहे. सगळ्याचा सगळा अभ्यास करणं आपल्याला इथे या अभ्यासाच्या स्कोपमध्ये शक्य नाही. आपण 1-2 फक्त त्यातले आर्ग्युमेंट्स घेऊ आणि कशा प्रकारे किती सूक्ष्म आणि सखोल आपल्या पूर्वजांनी विचार करून ठेवलेला आहे याची थोडीशी झलक मिळेल. वादामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये जे 2 पक्ष असतात त्याच्यामधला जो आक्षेप घेणारा पक्ष आहे त्याला म्हणतात वादी किंवा त्याला म्हणतात पूर्व पक्ष आणि त्या आक्षेपाचं निराकरण करणारा जो पक्ष असतो त्याला म्हणतात सिद्धांती. वादी आणि सिद्धांती, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. तर वादी आक्षेप घेतो, सिद्धांती त्याचं निराकरण करतो. या दोन्ही बाजू आचार्यांनी स्वतःच या ब्रह्मसूत्राच्या टीकेमध्ये मांडलेले आहेत. तर मूळतः जेव्हा आचार्य विधान करतात ते जे ब्रह्मसूत्र आहे ते ब्रह्मसूत्र आहे अध्याय 1 द्वितीय पाद आणि 11वं सूत्र, गुहां प्रविष्टौ आत्मानौहि तद्दर्शनात असं त्या सूत्राचं नाव आहे. सूत्र वाचून आपल्या बुद्धीला काहीही कळत नाही, परंतु आचार्यांच्या बुद्धीला कळलं आणि म्हणून त्यांनी त्याची विस्तृत टीका लिहून ठेवली.
आचार्यांनी सांगितलं की गुहेमध्ये प्रविष्ट केलेले हे जे दोघं जण आहेत त्यांचा आता आपण विचार करू, तद्दर्शनात त्यांना समजावून घेऊ. हे दोघे जण कोण आहेत? तर जीव आणि परमात्मा. काही ठिकाणच्यामध्ये जीव आणि ईश्वर देखील लिहिलेलं आहे. आता बघा, शरीराच्या मध्ये जरी श्रुतीमध्ये लिहिलेलं आहे की दोघं जण प्रवेश करून राहतात, तरी तत्वदृष्टीने विचार केला तर जीव, ईश्वर आणि परमात्मा हे तिघही जण या शरीरामध्ये आहेत. जीव कर्ता आहे, ईश्वर करविता आहे आणि परमात्मा हा निष्क्रिय अधिष्ठान आहे. परंतु या शरीरामध्ये ही तीनही तत्व राहतात. श्रुतीमध्ये जी चर्चा आहे ती केवळ दोनच तत्वांची आहे आणि आपण त्याच दृष्टीने विचार करू. आचार्यांनी विधान केलं की ज्या दोघांनी या शरीरामध्ये प्रवेश केला हे मूळ विधान आहे. तर त्यातलं एक तत्व आहे जीव आणि दुसरं तत्व आहे परमात्मा. हे दोघेही जण शरीरामध्ये प्रवेश करतात, बुद्धिरूपी गुहेमध्ये राहून आपल्या कर्मांची फळं भोगतात. हे झालं मूळ विधान. त्याच्यावरती वादी आक्षेप घेतो की ज्या दोघांनी या शरीरामध्ये प्रवेश केला ते दोन तत्व जीव आणि परमात्मा असणं शक्य नाही. जीव आणि परमात्मा असणं का शक्य नाही? पिबंतौ त्याच्यामध्ये तो जो वादी आहे तो म्हणतो, कारण की आपल्या वर्तमान श्रुतीमध्ये म्हणले की हे दोघेही जण आपल्या कर्माची फळं उपभोगतात. मग वादी म्हणतो की जीव आपल्या कर्माची फळं उपभोगतो हे समजणं ठीक आहे, परंतु परमात्मा आपल्या कर्माची फळं कशी काय उपभोगेल असा वादी प्रश्न विचारतो. कशावरून तो हा प्रश्न विचारतो? त्याच्यासाठी तो दुसऱ्या श्रुतींचा आधार घेतो. तो म्हणतो की मुंडक उपनिषदामध्ये सांगितलं आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखाया, की या शरीररूपी वृक्षावरती दोन पक्षी राहतात. एक यातली फळं खातो, फळं भोगतो आणि दुसरा केवळ साक्षी रूपाने पाहतो. हा जो दुसरा साक्षी रूपाने पाहणारा आहे परमात्मा, तो स्वतः एकही फळ उपभोगत नाही. ही एक श्रुती आहे. न तदश्नाती किंचन न तदश्नाती कश्चन. बृहदारण्यकमधली दुसरी श्रुती आहे. न किंचन अत्ति न किंचित अद्यते. अशा वेगवेगळ्या श्रुतींचा आधार वादी देतो की हा परमात्मा कोणाचाही भोग करीत नाही आणि या परमात्माचाही भोग कोणी करत नाही. भोगता भोग्य भाव परमात्म्याच्या ठिकाणी अजिबात नाही. मग सिद्धांती तू हे जे विधान केलं की जीव आणि परमात्मा दोघांनीही या शरीरामध्ये प्रवेश केला, दोघंही जण या कर्माची फळं भोगतात, त्यातलं परमात्म्याच्या बाजूसाठी तुझं विधान सिद्ध होत नाही. म्हणून ही दोन तत्व जीव आणि परमात्मा असणं शक्य नाही असं वादी म्हणतो. त्याच्यावरती सिद्धांती बनून आचार्य उत्तर देतात की या शरीरामध्ये प्रवेश केलेली दोन तत्व जीव आणि परमात्मा अशीच आहेत. कुठल्या दृष्टीने ती आहेत जीव आणि परमात्मा? त्याच्यासाठी आचार्य म्हणतात की छत्री न्याय हा म्हणजे काय? की हा एक प्रक्रिया आहे, वेदांतशास्त्रातली समजावून घेण्याची प्रक्रिया आहे. की पूर्वीच्या काळी असा एक लोकांचा समूह जात असेल, राजा असेल आणि एक 10-20 लोकांचा समूह आहे, त्याच्यापैकी 3-4 लोकांच्या हातामध्ये छत्रे आहेत, बाकी कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये छत्री नाही. हा समूह जाताना दुरून बघणारा म्हणतो की बघा ते छत्रीवाले लोक चाललेले आहेत. खरं तर सगळ्या लोकांच्याकडे छत्री नाही, 2-4च लोकांच्याकडे छत्री आहे, परंतु तरीही जणू काही सगळ्यांकडे छत्री आहे असं आपण संबोधन करतो. आणि असं आपण आज देखील व्यवहारात खूप वेळेस होतं की एक 4-5 लोकांचा समूह बसलेला आहे, छान संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडलेला आहे, गप्पा मारतायत आणि चहा पितायत. 5 पैकी 2च जण चहा पितायत आणि 3 जण त्यांच्याकडे नुसतं बघतायत. ते प्रत्यक्ष चहा पित नाही, पण आपण दुरून बघताना काय म्हणतो की बघा किती छान सगळे बसून चहा पितायत. तर चहा पिणे ही कृती प्रत्यक्ष कृती 1-2 लोकच करतात, बाकीचे करत नाहीत, नुसते बघतात, तरी देखील जणू सगळे चहा पितात असं आपण त्यांना संबोधन करतो. या छत्री न्यायाने आचार्य म्हणतात की जीव आणि परमात्मा हे दोघेही जण शरीरात राहतात. एक जण कर्माची फळं भोगतो, दुसरा ती फळं भोगताना नुसती बघतो आणि या छत्री न्यायाने ही दोन तत्व जीव आणि परमात्मा असणं शक्य आहे असं आचार्य सांगतात. मग त्याच्यावरती वादी परत प्रश्न विचारतो. आता ही जी खंडन मंडनाची प्रक्रिया आहे खूप इंटरेस्टिंग आहे, आपण त्यातलं अगदी छोटंसं स्निपेट घेऊन बघत आहोत. मग वादी परत प्रश्न विचारतो की तुमच्या मंत्रामध्ये सध्याच्या असं सांगितलंय की ही जी दोन्ही तत्व आहेत ही छाया आणि आतप
म्हणजे छाया आणि सूर्यप्रकाशाप्रमाणे अत्यंत विरुद्ध धर्माची आहेत. परंतु जीवात्मा आणि परमात्मा हे दोघेही जण चेतन आहेत, हे दोघेही जण विरुद्ध धर्माचे नाहीत. मग छाया आणि आतप असं जर असेल तर ज्या दोघांनी आतमध्ये एंट्री घेतली त्यापैकी एक चेतन आणि एक अचेतन असणं आवश्यक आहे. मग जीव आणि परमात्मा ही दोन तत्व असणं शक्य नाही असं वादी म्हणतो, कारण की दोघंही चेतन आहेत, विरुद्ध धर्मी नाहीत. त्याच्यावरती उत्तर देताना आचार्य सिद्धांती बनतात आणि उत्तर देऊन या आक्षेपाचं देखील खंडन करतात. काय म्हणतात आचार्य, की व्यवहारामध्ये जेव्हा आपण एखादी कृती, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू या संदर्भात संभाषण करतो आणि त्याच्या संदर्भात संख्या वापरतो, तेव्हा ती संख्या वापरताना आपण समानधर्मी वस्तू, व्यक्ती अथवा कृती त्याच्यामध्ये गृहीत धरलेली असते. म्हणजे काय, उदाहरण बघू की आता घरी माझ्या मी टेबलवरती बसलेली आहे, समोर समोसे ठेवलेत आणि कचोरी ठेवलेली. मी स्वतः समोसा खाते, माझा समोसा संपला आणि मी म्हणते मला अजून एक दे, अजून एक दे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा हे गृहीत कृत्य आहे की मला अजून एक समोसा दे. तिथे मी कचोरी दे असं म्हणत नाही आहे, कारण की ह्याच्या आधी मी समोसा खाल्लेला आहे. त्यामुळे अजून एक हा जो शब्द आहे तो समान धर्मी किंवा समान वस्तूच्या दृष्टीने मी तो उपयोग केला, त्याचा वापर केला. दोघं जण बसून चहा कॉफी घेत आहेत. जेव्हा चहा घेणारा म्हणतो मला अजून एक दे, तेव्हा त्याला चहाच हवा असतो, त्याला कॉफी नको असते. किंवा मी म्हटलं की अरे माझा पेन हरवलेत, जरा शोध. एक पेन शोधला आणि मग मी म्हणते की नाही अजून एक शोध, म्हणजे अजून एक पेनच हरवला आहे आणि तो पेनच तो शोधला पाहिजे. तर अशा प्रकारे व्यवहारामध्ये बोलताना संख्येचा वापर हा समानधर्मी वस्तू, व्यक्ती अथवा कृतीच्या संदर्भात केला जातो. मग आचार्य म्हणतात की दोघंही जण कर्माची फळं भोगतात, याच्यामध्ये एक चेतन आणि दुसरा अचेतन असणं शक्य नाही. तर जो प्रत्यक्ष कर्माची फळं भोगतो तो जीवात्मा भोगता आहे आणि जो केवळ त्याला नुसतं बघतो तो बघणारा अचेतन असणं शक्य नाही, तो बघणारा देखील चेतन असणं आवश्यक आहे. भोगणारा जसा चेतन आहे तसा बघणारा देखील चेतनच असणं आवश्यक आहे. अचेतन तत्व साक्षी रूपाने अशा प्रकारे कर्माच्या फळांचा उपभोग बघू शकणार नाही. या न्यायाने जीव आणि परमात्मा ही दोन तत्व आहेत की ज्यांनी या शरीरामध्ये प्रवेश केला आणि जे साक्षी रूपाने एक जण ह्या फळांना उपभोगताना पाहतो आणि एक जण प्रत्यक्ष ती फळं भोगतो. म्हणून देअरफोर या दोन आक्षेपांचं निराकरण केलं सिद्धांतींनी दोन पद्धतीने. आणि शेवटी काय प्रूव्ह केलं की या शरीरामध्ये बुद्धिरूपी गुहेमध्ये राहून जीव आणि परमात्मा, काही टीकाकारांनी अर्थ करताना जीव आणि ईश्वर असा देखील अर्थ केलेला आहे. ईश्वर असा अर्थ केला तरीही श्रुती तशीच त्याच प्रकारे आपल्याला सोडवून घेता येते. जीव कर्ता आहे, ईश्वर कर्मफळं दाता आहे. ईश्वर त्या जीवाला कर्माची फळं भोगताना नुसतं बघतो, तो स्वतः साक्षी रूपाने हा सगळा व्यवहार पाहतो. ईश्वर स्वतः कुठलंही फळ भोगत नाही. आणि हा जीवाचा आणि ईश्वराचा संपूर्ण व्यवहार आत्म्याच्या सत्तेवर चालतो. तर आत्मा निष्क्रिय साक्षी आहे, म्हणून परमात्मा असा देखील इथे अर्थ काही लोकांनी केलेला आहे, ईश्वर असा देखील काही लोकांनी अर्थ केलेला आहे. परंतु मूळ संकल्पना जी आहे की जीव कर्ता आहे, ईश्वर त्याच्या सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो, त्याला त्याप्रमाणे फळं देतो आणि हा सगळा व्यवहार आत्म्याच्या अधिष्ठानावरती होतो. ऋतं पिबंतो सुकृतस्य लोके, अशा प्रकारे ही जी श्रुती आहे. तर हा झाला या श्रुतीचा तात्विक अर्थ. आपण एवढा सगळा खंडन मंडनाचा भाग ह्या पूर्णपणे स्किप करू शकलो असतो आणि केवळ श्रद्धेने आपण हे स्वीकारू शकतो की आचार्यांनी सांगितलं आहे की जीव आणि परमात्मा हे दोनही तत्व या शरीरामध्ये राहतात. एक जण फळं भोगतो, दुसरा केवळ साक्षी रूपाने पाहतो. हे श्रद्धेने स्वीकारू शकतो. आणि जर वेळ असेल, खूप इच्छा असेल, तर अशा प्रकारे सगळा शास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून हे आर्ग्युमेंट समजावून देखील अशा प्रकारे आपण ही श्रुती सोडवून घेऊ शकतो. जसं गणितामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन असतं ते सोडवून घ्यावं लागतं, तसं या वेदांताचा अभ्यास करताना उपनिषदातल्या या श्रुती आपल्याला सोडवून घ्याव्या लागतात. आणि त्या सोडवून घेतल्या, त्याचा तात्विक विचार केला
की त्याचा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करायचा, एवढी सगळी माहिती कळली की एक शरीर आहे, त्याच्यामध्ये एक बुद्धिरूपी गुहा आहे, तिथे एक जीव नावाचं तत्व आहे, ईश्वर नावाचं तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व आहे. त्याचा आजच्या माझ्या जीवनाशी काय संबंध आहे, तर संबंध असा आहे की माझ्या जीवनातलं प्रत्येक कर्म, त्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवणारं एक तत्व माझ्याच आतमध्ये अखंड उपलब्ध आहे. दुसऱ्या कोणी मला बघो वा न बघो, जेवढी काही सत्कर्म अथवा जेवढी काही दुष्कर्म मी करते त्याचं हिशोब ठेवणारं एक तत्व माझ्या आतमध्ये आहे. आणि कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, कुठल्या ना कुठल्या वेळेस, या जन्मामध्ये अथवा नंतरच्या जन्मामध्ये ते फळ उपभोगल्याशिवाय माझी सुटका नाही. जोपर्यंत मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आहे तोपर्यंत माझ्या प्रत्येक कर्माचं फळ मला मिळणार आहे, कारण की त्याचा हिशोब ठेवणारा माझ्या आतमध्येच आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आज मला जी परिस्थिती, फळ प्राप्त झालेलं आहे ते माझ्याच पूर्वकर्मांचं परिणाम आहे. याच्यासाठी दुसऱ्याला दोषी ठरवण्याची आवश्यकता नाही. या श्रुतीचं दुसरं ॲप्लिकेशन आणि याचा फार मोठा उपयोग आपण आपल्या जीवनात करून घेऊ शकतो की जे काही आज माझ्या वाटेला आलेलं आहे ते मीच माझं वाढून ठेवलेलं ताट आहे. नुकत्याच मी काही 2-4 परिवारांना भेटले. नुकतंच म्हणजे मागच्या 6 महिन्यांमधला हा साधारण कालावधी आहे की 2-3 वेगळे वेगळे परिवार. त्या 3ही परिवारांच्या मध्ये त्यांचा जो मुलगा अथवा मुलगी आहे त्याचं लग्न झाल्यावरती घटस्फोट झाला. 3ही घरची परिस्थिती वेगळी होती. एका घरी लग्न झाल्या झाल्या दुसऱ्याच रात्री त्या मुलीने त्या मुलाला सोडून दिलं. का बरं सोडून दिलं? कारण की तिला मुळात लग्नच करायचं नव्हतं. केवळ आईवडिलांच्या दबावाखाली येऊन तिने लग्न केलं, तिला ते पटलं नाही म्हणून दुसऱ्याच रात्री तिने त्या मुलाला सोडून दिलं. ही पहिली केस. दुसऱ्या घरी असं झालं होतं की त्या मुलाने मुलीला सोडून दिलं, लग्न झाल्यावर 2-2.5 वर्षांनी सोडलं. का बरं सोडलं त्या मुलाने मुलीला? कारण की तो म्हणाला की माझं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीमध्ये माझा इंटरेस्ट आहे, ही मुलगी मला पटली नाही, म्हणून त्यांनी 2-2.5 वर्षांनी त्या मुलीला सोडून दिलं. आणि तिसऱ्या घरी असं झालं की लग्न झाल्यावर जवळपास 12-13 वर्ष झाली होती. त्या दोघांना एक मूल झालं होतं 8-9 वर्षाचं आणि त्या दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. का घेतला? कारण की ते दोघंही जण फायनान्शियली कॉम्पॅटिबल नव्हते. म्हणजे काय की खर्चाच्या बाबतीत इकडे करू, इकडे नाही करू, कमी करू, जास्त करू, असे अखंड वाद व्हायचे. ते त्यांना रिझॉल्व्ह नाही करता आले म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. ज्या परिवारामध्ये आम्ही गेलो होतो त्या लोकांशी बोलत होतो आणि त्यांचे जे आईवडील होते ते साहजिकपणे दुःखी झाले होते, उदास झाले होते खूप. आईवडिलांना वाईट वाटत होतं की माझ्याच मुलीच्या बरोबर असं का झालं किंवा माझ्याच मुलाच्या बरोबर असं का झालं की माझा मुलगा एवढा सज्जन आहे, मुलगी माझी एवढी सद्गुणी आहे, सदाचारी आहे, सद्विचारी आहे, मग त्या मुलीला त्या मुलाने का सोडलं किंवा मुलाला त्या मुलीने का सोडलं आणि असं त्यांनी काय कोणाचं घोडं मारलं होतं म्हणून हा वियोग, हा विरह आणि ही एवढी दुःखद परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली म्हणून त्या आईवडिलांना वाईट वाटत होतं. आता व्यावहारिक स्तरावर ह्या घटनांचा आपण अनेक प्रकारे उहापोह करू शकतो. सामाजिक दृष्टीने काय योग्य आहे, अयोग्य आहे, आजकालची ही पिढी कुठे चालली आहे, काही कोणाला तारतम्य नाही, काही कोणी धड वागत नाही, अशी अनेक नावं ठेवून आपण मोकळे होतो. परंतु पारमार्थिक दृष्टीने जेव्हा आपण या घटनांचा विचार करतो तेव्हा 3ही केसेसमध्ये तो जो मुलगा आणि मुलगी होते ते काही काळापुरते एकत्र येणार, काही काळ राहणार आणि काही काळाने त्यांचा वियोग होणार. हे प्रारब्ध घेऊनच दोघांचा जन्म झालेला होता. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. की या जगामध्ये कुठल्याही 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रारब्धाचा रेटा असतो, त्यांचं एकमेकांशी घेणं देणं शिल्लक असतं. ते घेणं देणं शिल्लक आहे तेवढ्याच वेळापुरते ते 2 व्यक्ती एकत्र राहतात आणि मग प्रारब्धाचा असा काही फटका येतो की कधी स्वेच्छेने, कधी परेच्छेने, कधी अनिच्छेने ते 2 जीव वेगळे होतात आणि त्यांची परत कधीही भेट होत नाही. तर हा जो संयोग आहे, एकत्र येणं, वियोग आहे, वेगवेगळं होणं, शरीराला आजार होणं, मृत्यू होणं, खूप चांगले भोग मिळणं, खूप चांगलं यश मिळणं, पैसा, मान, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी ज्या वर्तमान जीवनात आपल्याला मिळालेल्या आहेत, वर्तमान जीवनात जे लोक आपल्या घरामध्ये राहतात
ज्या लोकांच्या बरोबर आपला दैनंदिन व्यवहार असतो, ही सगळी आपल्याच प्रारब्धाची घेणीदेणी आहेत. आपणच आपलं वाढवून ठेवलेलं ताट आहे. त्यामुळे याच्यासाठी दुसऱ्या कोणालाही ब्लेम करू नये. कारण की ऋतं पिबस्य सुकृतस्य लोके, की या शरीरात राहून प्रत्येक जीवात्मा हा आपल्या केलेल्या कर्मांची फळं भोगतो आणि ती फळं तो भोगेल अशी परिस्थिती ईश्वर निर्माण करतो. आणि अगदी बिनचूकपणे कुठलीही चूक न करता ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मांची फळं भोगायला लावतो. हे अखंड लक्षात ठेवणं या श्रुतीचं सगळ्यात प्रमुख आपल्या जीवनातलं ॲप्लिकेशन आहे. अजूनही काही या श्रुतीच्या संदर्भातला थोडासा विचार बाकी आहे, तो आपण पुढच्या सत्रात करू. आज आपलं हे जे चिंतन आहे ते इथेच थांबवू. हरिओम तत्सत.